करायची आहे. मी आधीपासून जी मागणी करतोय की 6, 9 आणि 11 हे 3 दिवस, 2 मिनिटं बोलून द्या मला. 6, 9 आणि 11 या 3 दिवसाचं जर रेकॉर्ड काढलं, मला चांगलं माहिती, धस अण्णाला मी रोज बोलतो, अण्णा ओ अण्णा, तर तपासामध्ये सुद्धा काय चालू आहे काय नाही ह्यांचे CDR पासून मी काय म्हणतो, फक्त हे वाल्मिक अण्णाच नाही, लई जण येणार त्या CDR वरती, तुम्हाला सांगतो मी. आणि CDR वर आल्यानंतर अण्णा, पण मला एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला आधी सांगायची, मी भाषण जास्त करणार नाही. मला जेवढं माझ्या काही कानावरती आलंय, हे ज्या पद्धतीने हे अटक झालेत, हे फिल्मी स्टाईलने अटक झालेत. हे परळी पॅटर्न जे दिसतंय का, हे परळी पॅटर्न आपल्याला बंद करायचे, तुम्हाला सांगतो मी. म्हणजे जेव्हा सभागृहामध्ये हा मुद्दा आला, सर्व पक्षाचे आमदार तळमळीने बोलत होते, सरकारी पक्षाच्या प्रमुखांनी सगळ्यांनी ह्याच्यात दखल घेतली, तरी सुद्धा मी हा पहिला गुन्हा बघतोय की या गुन्ह्यामध्ये जे काही सराईत गुन्हेगार, हा मास्टर माइंड वाल्मिक कराड हे जास्त कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते, हे पुण्यात होते. हे पुण्यात होते अण्णा. 28 तारखेपर्यंत एका मोठ्या हॉस्पिटल पर्यंत हे इलाज करत होते. त्या बेडवरती बसून TV वरती सगळा तमाशा हे बघत होते. आणि ज्या वेळेस बीड जिल्ह्यामध्ये आपल्यासारखे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले, त्या दिवशीपासून हे फरार झालेत. माझी अजून एक मागणी अण्णा, तुम्ही बनता रे, तुम्ही सरकारमध्ये, की 28 तारखेपर्यंत त्या हॉस्पिटलचं नाव बी तुम्हाला सांगतो आणि पत्र बी देतो. त्या 8 दिवसामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये कोण कोण ह्यांना भेटायला आले ते CCTV फुटेज मधून काढा. आणि त्या जो हा प्रकार संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती झाला आहे, त्या 8 दिवस प्रामुख्याने 6, 9 आणि 11 ह्यामध्ये मला एक प्रामुख्याने इथं बोलायचं मी म्हणेल मी आपल्याला, आणि माझे संपवतो मी, की सरकारने ह्याच्यामध्ये ऍक्शन घेतल्यानंतर SP बदललेत. काही गोष्टी खऱ्या सांगाव्या लागतील तुम्हाला, उगा विरोधी बाकावरती आहे म्हणून मी बोलून जायचं. पण काही ऍक्शन घेतलेत. आमच्या जिल्ह्यात 2 नंबरचे धंदे बंद झालेत. पण तपास जेव्हा वाल्मिक कराडवरती येतो तेव्हा तुम्ही कुठतरी थांबतो अण्णा, बरं का. ती मी सांगणार अण्णा, तुम्ही मला ओरडले तरी चालणार. जिथं वाल्मिक कराडचे म्हणजे एक गुन्हा दाखल झाल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये थांबतो, जमा होतो, ह्याला फक्त न फक्त कारणीभूत ह्याच्यामध्ये प्रामुख्याने गोष्टी मी सांगतो, मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही मंत्री होते ते पालकमंत्री होते. मी तपासात जिथं अडचणी तिथं सांगतो की जिथं अडचण येते त्यांच्या काळात काही अधिकारी त्यांनी जवळचे हे वाल्मिक कराडनी आणि ह्यांनी बसवले होते. त्यांच्याकडूनच फक्त मागं पुढं होते. साहेब पाटील साहेब, हे प्रामुख्याने सांगतोय मी तुम्हाला, त्यांच्याकडूनच हे कुठंतरी मागं पुढं होतोय. तर आमच्या 3च मागण्या आहेत आता. म्हणजे पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅक वरती चालवा, अंडर ट्रायल चालवा, आणि ह्या पूर्ण प्रकरण चलूस तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या. आणि जे काही मास्टर माइंड किंवा CDR वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चढवा. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादा. यानंतर मी माननीय कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील जे खास मुंबईहून आले, त्यांना विनंती करतो की त्यांनी या मोर्चाला संबोधित करावं. अमर रहे, अमर रहे, अमर रहे
अमर रहे। स्वर्गीय संतोषजी देशमुख यांना प्रणाम आणि वंदन करून आज बीड नंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधील असणाऱ्या प्रत्येक 12 बलुते